मन शांत का होत नाही? दोष माझाच आहे का? जे घडलं ते थांबवता आलं असतं का? महाभारतातील युद्ध संपल्यानंतर सम्राट युधिष्ठिरांच्या मनात असे प्रश्न उठले आणि त्यातूनच जन्म झाला अनुशासन पर्वातील एका अत्यंत गहन कथेला. आज आपण पाहणार आहोत युधिष्ठिरांचा विलाप, भीष्मांचे उत्तर आणि गौतमी सर्प मृत्यू यांच्यातील अद्भुत संवाद. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. युधिष्ठिर भीष्म पितामहांकडे नतमस्तक होतात. ते म्हणतात, पितामह, मनाची शांती मिळते असं ऐकतो, पण मला ती अजून लाभलेली नाही. तुमचे शरीर बाणांनी छिन्नभिन्न झालेले पाहून माझे अंतःकरण तुटून जाते. या सर्व संहारासाठी मी जबाबदार आहे असे वाटते. माझ्यामुळे कित्येक राजे युवराज मारले गेले. दुर्योधनाच्या हट्टामुळे युद्ध झाले, पण दोष मात्र माझ्या मनावर बसला आहे. कधी कधी वाटते आम्ही सगळेच युद्धात मेलो असतो तर बरं झालं असतं. पितामह, जर मला खऱ्या अर्थाने कल्याण हवे असेल तर या पापातून सुटका कशी होईल ते सांगा. पितामह भीष्म शांतपणे हसतात. ते म्हणतात, युधिष्ठिरा, तू इतका ज्ञानी असूनही स्वतःलाच दोष देतोस. हे सर्व दैव, काळ आणि कर्मभोगाचे परिणाम आहेत. हे घटक इतके सूक्ष्म असतात, मानवी बुद्धीला ते सहज कळत नाही. हे समजावून सांगण्यासाठी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. एक वृद्ध सात्विक स्त्री गौतमी, तिला मनशांती प्राप्त झाली होती. एके दिवशी तिच्या मुलाचा चुकून सर्पावर पाय पडतो आणि सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू होतो. रागाने पेटलेला पारधी अर्जुनका त्या सर्पाला पकडून गौतमी समोर आणतो. तो म्हणतो, या सर्पाने तुझा मुलगा मारला, मला सांग मी याला कसा मारू? गौतमी शांतपणे उत्तर देते, अर्जुनका, त्याला सोडून दे. त्याला मारून माझा मुलगा परत येणार नाही. उलट तू नवे पाप आपल्या पदरी बांधशील. माझ्या मुलाचा मृत्यू त्याच्या कर्मभोगाचा भाग होता. हा सर्प केवळ कारण मात्र होता. सुडाने वागणारे दुःखात वाढतात, करुणेने वागणारे मनशांती मिळवतात. तो सर्प स्वतः बोलतो, मी हे कृत्य इच्छेने केले नाही, काळाच्या आदेशानेच ते घडले. आणि त्या क्षणी मृत्यूदेह स्वतः प्रकट होतात. ते सांगतात, संपूर्ण सृष्टी सत्व, रज आणि तम यातील 3 गुणांच्या प्रभावाखाली चालते. जे जाणीवपूर्वक पापबुद्धीने केले जाते त्याची जबाबदारी कर्त्यावर येते, पण जे काळाच्या आदेशाने घडते त्यात कोणीही एकटा दोषी नसतो. पितामह भीष्म कथा संपवतात आणि म्हणतात, युधिष्ठिरा, तू फक्त निमित्त होतास. काळ, कर्म आणि दैव हे खरे कर्ते आहेत. स्वतःला दोष देत राहिलास तर मनशांती कधीच मिळणार नाही. स्वीकार, विवेक आणि करुणा हाच शांतीचा मार्ग आहे. ही कथा आपल्यालाही शिकवते, प्रत्येक घटनेला आपणच दोषी नसतो. सूड नव्हे, स्वीकार शांती देतो. कर्म समजून घेतल्याशिवाय मन शांत होत नाही. जर ही कथा तुम्हाला अंतर्मुख करून गेली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच आणखी कथा आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात. जय श्री कृष्ण.